तर पुरी बनवण्यासाठी मी 1 चमचा मीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मीठ विरघळेल. 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता अगोदर आपण मीठ आणि हे गव्हाचं पीठ सगळं मिक्स करून घेणार आहोत, एकत्र करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे. हे पहा, जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडं थोडंच घालायचं आहे पाणी, कारण आपल्याला पुरीसाठी थोडं निब्बर पीठ पाहिजे. हे पहा, असं आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. चपातीसाठी आपण थोडं जास्त पाणी घालतो आणि कारण पीठ आपण थोडंसं लूज मळतो, पण पुरीसाठी आपल्याला थोडं निब्बरच पीठ पाहिजे. हे बघा, आपण सगळं हे असं पाणी टाकून मिक्स करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेणार आहोत. जेवढं छान तुम्ही पीठ मळाल तेवढी छान पुरी फुगते. आपण सगळं असं छान करून घेणार आहोत, असं मळून घ्यायचं आहे सगळं. अशा प्रकारे आपण सगळं हे मळून घेणार आहोत. थोडंसं ह्यामध्ये तेल टाकायचं आहे, तेल टाकून आणि एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं मळून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तर 4 ते 5 मिनटानंतर आपण थोडंसं परत एकदा याला मळून घेऊया. बघा कसं छान फुललं आहे ते पीठ आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ झालं आहे. हे पहा, कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. आपल्या पुरी तळण्यासाठी जेवढं तेल हवं आहे तेवढं तेल घ्यायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पुरीसाठी छोटे गोळे घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला गोळे घ्यायचे बनवून. असे सगळ्या पिठाचे आपण गोळे बनवून घेणार आहोत आणि आता ते गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ते लाटून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, अशा प्रकारे आपण हे लाटून घेणार आहोत. असं गोल आकारात लाटून घ्यायचं आहे. बघा, असं आपण छान असं याला लाटून घेऊया. आता बाकी पण गोळ्यांचे आपण पुरी लाटून घेणार आहोत. ही पुरी तुम्ही कुठली पण भाजीसोबत खाऊ शकता, म्हणजे जसं बटाट्याचा रस्सा आहे किंवा छोले पुरी आहे, खूप टेस्टी लागतात. आणि मी थोडंसं जास्त मीठ घातलं आहे, कारण मीठ थोडंसं जास्त असेल की पुरी आणि क्रिस्पी आणि छान लागते. तर अशा प्रकारे आपण हे तळून घेणार आहोत. हे पहा कशी फुलती आहे पुरी, बघ किती छान फुलली आहे पुरी. जेवढं छान पीठ मळण्यात येईल तेवढी पुरी छान फुगते. तर अशा प्रकारे आपण सगळं तळून घेणार आहोत. दोन्ही पण साईडनी आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्त हाय नाही करायची आहे, कारण ती पुरी करपेल. दोन्ही पण साईडनी व्यवस्थित तळून निघली पाहिजे पुरी. हे पहा, व्यवस्थित तळली गेली पाहिजे. दोन्ही पण साईड आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे. तर आपली पुरी बनवून रेडी आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.